पदार्थ माझ्या समोर आहेत आणि माझ्या तोंडाला देखील सध्या पाणी सुटलेलं आहे, कारण की हे दिसायलाच किंवा याची सजावट जी म्हणू शकतो आपण किंवा त्याची मांडणी जी आहे तीच इतकी उत्तम आहे की कुणीही हे पाहिल्यानंतर त्याची चव कधी चाखतोय असा त्याला प्रश्न पडेल। अगदी अस्सल गावरान पद्धतीनं हे पदार्थ जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत। हा गावरान पानगा आहे, वेगळा पदार्थ आपण त्याला म्हणू शकतो। अगदी कोकणातली जी चव आहे ती तुम्हाला इथं चाखायला मिळते। जेव्हा मुंबई गोवा महामार्गापासून तुम्ही हातकंब्यातून पुढे येता तेव्हा झरेवाडी म्हणून एक स्टॉप आहे, त्या स्टॉपपासून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या हाताला गोव्याकडे जाताना ह्या पदार्थांची चव चाखता येणार आहे। माझ्यासोबत गिरीश आहेत, ज्यांची साधारणपणे ह्या संकल्पनेतून हे कोकणातलं पदार्थ चाखता येतात। इथे येणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्याशी बोलतोय। मला हे पदार्थ त्यांची खासियत तुम्ही सांगा। नमस्कार सर, झरेवाडी गावरान मसाल्याच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी अस्सल कोकणातील ग्रामीण भागातल्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्या पद्धती वापरून आपण इथले आपल्या या झरेवाडी गावरान मसाल्याच्या माध्यमातून वेगवेगळे पदार्थ बनवतो। एक पारंपरिक चुलीवरची जी ग्रामीण खाद्यसंस्कृती आहे ती आपण जपण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आपण या ठिकाणी जे आपल्या या झरेवाडी गावरान मसाल्यामध्ये जे पदार्थ बनवलेले आहेत हा आहे तो भरला बांगडा आपण बनवलेला आहे। अस्सल आपला एक वेगळ्या प्रकारचा मसाला आपण प्रिपेअर करतो आणि तो एक त्याला आलं लसणाची पेस्ट लावून डायरेक्ट तव्यावरती आपण हा बांगडा भाजतो। त्यानंतर ही एक कोकणातली ग्रामीण भागातली एक जुनी पद्धत आहे आटीव बोटी म्हणून। त्याच्यासाठी आपण बांगडा किंवा सुरमई किंवा सरंगा किंवा आपण त्याच्यासाठी गेजर अशा वेगवेगळ्या प्रकारचे मासे वापरू शकतो। आज आपण या ठिकाणी त्याच्यासाठी सुरमई वापरले। यानंतर एक शिपी म्हणून हा एक रशाचा प्रकार आहे, खूप छान आणि अप्रतिम लागतं, ते आपण या ठिकाणी आज बनवलेलं आहे। यानंतर एक जुनी पद्धत आहे, जवळजवळ 50 ते 60 वर्षापूर्वी फोडणी देण्यासाठी कोणताही वेगळा प्रकार उपलब्ध नव्हता, तर त्यावेळेला दगडाची फोडणी दिली जायची आणि तीच पद्धत तीच आपण प्रोसेस वापरून हे एक दगड फोडणीचं मटण आपण या ठिकाणी प्रिपेअर केलेलं आहे। त्याशिवाय आपण या ठिकाणी आज चिंगूळ तळी आपण फ्राय म्हणतो, पण एक तळण्याचा एक वेगळा प्रकार आहे, तो आपण या ठिकाणी ह्या चिंगूळ तळीसाठी वापरून ह्या चिंगूळ तळी आपण केलेले आहे। त्याच्यासोबत एक अस्सल गावरान तडका आपल्याला म्हणायला हरकत नाही की गावठी कोंबड्या सर्वांनाच आवडतो, पण गावठी कोंबड्याचा काढा हा आमचा एक स्पेशल या ठिकाणी डिश आहे। एक झणझणीत आणि थंडीच्या दिवसात तुम्हाला नक्कीच ती अप्रतिम चव आणि तितकंच तुम्हाला समाधान मिळवून देईल। ती गावठी कोंबड्याचा काढा आहे आणि जवळजवळ 60 ते 70 वर्ष जुनी असलेली ही आमची पानगा ही रेसिपी आहे, जी आपण महाराष्ट्रात तिला आपल्याला एक मानाचा सन्मान मिळालेला आहे। ती रेसिपी पानग्या हा आपण या ठिकाणी आज प्रिपेअर केलेला आहे आणि ह्या सगळ्यांसोबत खाण्यासाठी आपले चुलीवरचे भोकाचे वडे, नाचण्याची भाकरी आणि तांदळाची भाकरी आपण बनवलेले आहे। आणि याच्यासाठी जे सगळे मसाले आहेत हे आपले ग्रामीण भागातले पारंपरिक मसाले आपण वापरून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। माझ्यासोबत गृहिणी आहे, कारण की मसाला, कारण की आत्ता अगदी अनेक चव रवी येत आहेत आणि अशा वेळेला ही अस्सल कोकणातल्या मातीतली चव चाखायला मिळते। तुमच्यासोबत मी बोलतो आणि मसाल्यांची काय खासियत आहे, म्हणजे कोणते कोणते मसाले वापरताय? नमस्कार, ह्यासाठी काही विशिष्ट असे मसाले आम्ही तयार केलेले नाही आहेत। घरातीलच तिखट, हळद, मीठ हे वापरूनच आम्ही पारंपरिक पद्धती जपलेली आहे सध्या। आणि हे आम्हाला म्हणजे माझ्या आजीने माझ्या आईला शिकवलं, आईने मला, आणि हे माझ्याकडून पुढच्या पिढीला जावं हे आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतोय। आणि कोकणात जे पर्यटक येतात त्यांना ही कोकणातील अस्सल म्हणजे चव चाखायला मिळण्यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे। तर हे इंटरेस्टिंग गोष्ट आहे की कुठल्याही प्रकार सध्या फास्ट फूडचा जमाना आहे, वेगवेगळे मसाले येत आहेत, पदार्थ येत आहेत, असं असताना अगदी कोकणातल्या भाषेत सांगायचं झालं तर घरातलं तिखट मीठ वापरून हे पदार्थ तयार केलेले आहेत आणि अर्थातच त्याची पसंती जी आहे ती देखील चांगली आहे। त्यामुळे तुम्ही जर कधी कोकणात येत असाल, फिरायला असेल किंवा सुट्टी एन्जॉय करायला, तर या पदार्थांची चव जी आहे ती आवर्जून चाखा। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, झरेवाडी, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।